इवान कोझलोवस्कींची कीर्ती. माझ्या प्रगती पुस्तकात सर्व उत्तम शेरे आहेत. फक्त शुद्ध लेखनात चांगला शेरा आहे. शाईचा डाग पडला म्हणून काय करावे मला समजत नाही. माझ्या पेनमधून नेहमी शाईचे डाग पडतात. मी फक्त निंबाचे टोक शाईत बुडवतो, पण तरीही डाग पडतातच. अगदी आश्चर्यकारक आहे ते डाग. एकदा मी अख्खे पान अगदी स्वच्छ स्वच्छ लिहिले. उत्तम शेरा मिळणार अशी मला पूर्ण खात्री होती. सकाळी माझ्या शिक्षिका राईसा इवानोव्ना यांना मी ते पान दाखवले, पण बघतो तर पानाच्या ऐन मध्यभागी शाईचा डाग. कुठून आला? काल तर नव्हता. कदाचित दुसऱ्या पानावरून पाझरत आला, माहीत नाही. तर असे सगळ्या विषयांमध्ये उत्तम शेरे आहेत, पण गाण्यात मात्र बरा. त्याची हकीकत अशी, आमचा गाण्याचा धडा चालला होता. सुरुवातीला आम्ही सर्वांनी मिळून मैदानात उभे भोजाचे झाड हे गाणे म्हटले. खूप छान वाटले. पण गायन मास्तर बरीस सर्गेविच सतत कपाळाला आठ्या घालून ओरडत होते, स्वर लांबवा मित्रांनो, स्वर लांबवा. तेव्हा आम्ही स्वर लांबवू लागलो. पण बरीस सर्गेविच हात आपटून म्हणाले, अगदी मांजरांची मैफल भरल्यासारखं वाटतंय. आता मी पुन्हा एकेकट्याकडून म्हणून घेतो, म्हणजे प्रत्येकाने स्वतंत्रपणे गाणे म्हणणे आले. बरीस सर्गेविचनी मिशाला बोलवले. मिशा पियानोपाशी गेला व बरीस सर्गेविच यांच्या कानात काहीतरी पुटपुटला. तेव्हा बरीस सर्गेविच वाजवू लागले आणि मिशा हळू आवाजात गाऊ लागला. पातळ बर्फाच्या थरावर पांढरे हिमकण सांडले. मिशा फार गमतीदार गात होता. आमचे मांजराचे पिल्लू मुर्झिक मी जेव्हा किटलीत कोंबू लागतो तेव्हा ते जसे ओरडते तसा तो ओरडत होता. गाणे काय असे म्हणतात? अजिबात काहीही ऐकू येत नव्हते. मला गप्प राहणे अशक्य झाले आणि मी खो खो हसलो. तेव्हा बरीस सर्गेविचनी मिशाला उत्तम शेरा लिहिला आणि माझ्याकडे नजर टाकली. ते म्हणाले, हे हसणाऱ्या, चल ये बघू. मी घाईने पळत पियानोपाशी गेलो. तर आपण काय म्हणणार आहात? बरीस सर्गेविचनी नम्रपणे विचारले. मी म्हणालो, यादवी युद्धाचं गाणं, घेऊन जा बुद्ध्योंनी आम्हा रणांगणी. बरीस सर्गेविचनी मान हलवली व ते पियानो वाजवू लागले. पण मी त्यांना ताबडतोब थांबवले. जरा आणखी मोठ्यांदा वाजवा, मी म्हणालो. बरीस सर्गेविच म्हणाले, मग तुझा आवाज ऐकू येणार नाही. पण मी म्हणालो, येईल, नक्की ऐकू येईल. बरीस सर्गेविच वाजवू लागले आणि मी एक खोल श्वास छातीत भरून माझे आवडते गाणे गाऊ लागलो. निरभ्र नभात उंच उंच फडकतो लाल झेंडा. मला हे गाणे फार आवडते. ते गाताना माझ्या समोर निळे निळे आकाश उभे राहते. उकाडा जाणवतो. घोडे चौकूर तोडत असतात. त्यांचे जांभळे सुंदर डोळे चमकत असतात आणि आकाशात लाल झेंडा फडकत असतो. या ठिकाणी अत्यंत आनंदापायी मी डोळे गच्च मिटले आणि खच्चून जोराने किंचाळलो. चौफेर फेकले आम्ही घोडे शत्रूच्या अंगावरती. उडाली घनघोर रणधुमाळी. मी चांगलाच ओरडत होतो. बहुधा पलीकडच्या रस्त्यापर्यंत माझा आवाज ऐकू जात होता. जणू हिमानी सारखे आम्ही पुढे दौडतोय. हुर्रा! लाल सैनिकांचा नेहमीच जय होतो. वैर्यांनो, माघारी फिरा, शरण या. माझ्या पोटाला मी मुठीने आवळून धरल्यामुळे आवाज आणखी मोठा बनला. अगदी फुटायच्या बेतात होता. आम्ही क्रिमिया जिंकला. इथे मी गाणे थांबवले, कारण माझ्या सबंध अंगाला दरदरून घाम फुटला होता व माझे पायांचे गुडघे थरथरत होते. बरीस सर्गेविच पुढे वाजवत राहिले, पण ते पियानोवर अक्षरशः ओणवे झाले होते आणि त्यांचे खांदेही थरथरत होते. मी म्हणालो, कसं काय वाटलं? अद्भुत, बरीस सर्गेविचनी कौतुक केले. छान गाणं आहे ना, मी विचारले. छान आहे, बरीस सर्गेविच म्हणाले आणि त्यांनी रुमालाने डोळे मिटून धरले. फक्त एवढंच वाईट
की तुम्ही फार हळू वाजवलत बरीच सर्गेविच, मी म्हणालो. यापेक्षा आणखी मोठ्यांदा वाजवता येईल. ठीक आहे, मी लक्षात ठेवीन, बरीच सर्गेविच म्हणाले. पण मी एक वाजवत होतो आणि तू थोडंसं वेगळंच गात होतास, हे तुझ्या लक्षात आलं नाही? नाही, मी म्हणालो. माझ्या हे लक्षात आलं नाही, पण ते महत्वाचं नाही. आणखी मोठ्यांदा वाजवता आलं पाहिजे. ठीक आहे, बरीच सर्गेश म्हणाले. ज्या अर्थी तुझ्या काहीही ध्यानात आलं नाही, तर तुला बरा असा शेरा देतो, प्रयत्न केल्याबद्दल. फक्त बरा? मी चक्क दचकलो. असे कसे शक्य होते? बरा म्हणजे अगदीच कमी. मिश्का हळू गायला आणि त्याला उत्तम शेरा मिळाला. मी म्हणालो, बरीच सर्गेविच, मी थोडी विश्रांती घेतली म्हणजे याहून मोठ्यांदा गाणं म्हणू शकेन. तुम्ही शंका बाळगू नका. आज माझी न्याहारी चांगली झाली नाही, नाहीतर मी असं गाऊ शकतो की सगळ्यांचे कान बधीर होतील. मला आणखी एक गाणं येतं. जेव्हा घरी मी ते म्हणू लागतो तेव्हा काय घडलं म्हणून शेजारी धावत येऊन विचारू लागतात. कोणतं गाणं? बरीच सर्गेविचने विचारले. फार दुःखी आहे, मी म्हणालो आणि गाऊ लागलो. मी तुमच्यावर प्रेम केलं, कदाचित अजूनही प्रेम घडेल. पण बरीच सर्गेविचने घाईघाईने मला थांबवले. बरं बरं, पुढच्या वेळी आपण याचा निर्णय करू. आणि तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. आई खालच्या मजल्यावर माझी वाट पाहत उभी होती. आम्ही घरी जायला निघालो. तेव्हा बरीच सर्गेविच आमच्यापाशी आले. स्मित करत ते माझ्या आईला म्हणाले, शक्य आहे की तुमचा मुलगा पुढे लोबाचेवस्की अथवा मेंदेलेव एवढा प्रसिद्ध होईल. तो सुरिको अथवा कोल्त्सो एवढा मोठा होऊ शकेल. जर तो निकोलाय मामाय अथवा दुसरा एखाद्या मुष्टियोद्ध्याप्रमाणे देशभर गाजला तर मला त्याचं मुळीच आश्चर्य वाटायचं नाही. पण एक मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, इवान कझलोवस्की या गायकाची कीर्ती त्याला कधीही लाभणार नाही, कधीही नाही. आई शर्मेने लालबुंद झाली आणि म्हणाली, आत्ता काहीच सांगता येत नाही याबद्दल, पुढं पाहू. आम्ही घरी जात असताना माझ्या मनात सतत विचार येत होता. खरंच कझलोवस्की माझ्यापेक्षा जास्त मोठ्यांदा गातो काय?